तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळा जर म्हणला की शेळ्या गाबडणे, खराब होणे, पिल्लं वगैरे मरणे, ॲसिडोसिस वगैरे होणे, ह्या सर्व गोष्टी अडचणी आल्यात। अशातला काहीच विषय नाही की शेळीपालनामध्ये अडचणी फक्त पावसाळ्यामध्येच येतात, तसं नाही। जर तुमचं जर नियोजन चुकलं तर मृत्यू कोणत्याही ऋतूमध्ये होत असते। कारण बरेच जण म्हणत असतात बघा की शेळीपालन करण्यासाठी हिवाळा ऋतू हा एकदम उत्तम ऋतू आहे मान्य आहे। जर तुमचा जर हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून शेडमध्ये जर तुम्ही जर बदल नाही केला, चारावैरी जर व्यवस्थित जर वापरल्या नाही तुम्ही, तर तुम्हाला जर संगोपन जर नाही जमलं तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान होणारच आहे। त्याच्यामुळे शेळीपालन ऋतू कोणताही असो, मेहनत तर तुम्हाला एकसारखी घेणीच आहे मित्रांनो। बघू शकता सध्याला इतकं ऊन आहे। सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण 7-7:30ला ज्यावेळेस शेळ्या बाहेर सोडतो, 9च्या नंतर आतमध्ये दिवसभर वरी आपण व्यवस्थित ग्रीनेट वगैरे आतरून घेतलेला आहे, कडवा गोळी वगैरे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिवसभर ते शेडमध्ये असतात। आणि नंतर 3च्या नंतर शेळ्या बाहेर 1-2 ते 2.5 तास, त्याच्यानंतर मध्ये म्हणजे बघा एकतर उन्हाळा असलं ऊन शेळ्यांना म्हणजे फिरस्तीमध्ये तर भरपूर अवघड झालेला आहे, चारा वगैरे भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता बंदिसमध्ये सुद्धा काहीच चारा शिल्लक उरलेला नाही, तो सुद्धा मी व्हिडिओ उद्याच्याला अपलोड करतो। फक्त 4G बुलेट नेपियर फक्त एकाच वैरणीवरती आणि खुराकावरती आपलं शेळीपालन चालू आहे। बघू शकता तुम्ही सध्या आपल्या शेळ्या बघू शकता। आणि बघा आता आपलं ह्याचं ज्वारीचं जे आहे, ज्वारीची रात झालेली होती, त्याच्यामुळे आता बघा ज्वारीचं गोळी खाता इथे शेळ्या किती जबरदस्त आणि एकदम टॉप क्वालिटीचं नियोजन आहे। 5 मिनिट आणि बघू शकता आपली होंडा वगैरे शेळी। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, बरेच शेळी पालक म्हणतात की आता लागवडीचा बोकड शेळ्यामध्ये कळपामध्ये कधी सोडावा। तर मला असं म्हणायचं आहे की आता तुम्ही बेशक म्हणजे आता सोडण्यासाठी काहीच अडचण नाही तुम्हाला। कारण आता जर समजा बोकड जर आणून सोडला, म्हणजे या पुढच्या आठवड्यात आपण सुद्धा आणून सोडणार आहोत बोकड। आणि जर समजा जर आता जर तुम्ही बोकड सोडला तर होतंय काय, दसऱ्याच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस तुमच्या शेळ्या वेणार आणि जेणेकरून तुमचं संगोपन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करू शकता। कारण कसं आहे, जर पावसाळ्यात जर शेळ्या वेल्या, जर तुम्ही जर नवीन जर शेळी पालक असाल तर भरपूर अडचणी होतात। आणि समजा जर उगाच 1-2 आता समजा 2 बकरे 2 बकरे समजा पावसाळ्यामध्ये मेले, शेळीला दूधच नाही आलेलं नाही, संगोपन व्यवस्थित झाले नाही, बकरे आपले जे पिल्ले जे आहेत ते भिजूनच गेले, मग त्या ठिकाणी मरतूक झाली, मग सरळ सरळ तुमची 20-25 हजारची मरतूक म्हणजे नुकसानच झालं ना तिथं। त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की आता ज्या शेळी पालकांनी खास करून उन्हाळ्यामध्ये शेळ्या गाभ राहाव्या आणि नंतर पावसाळा संपूर्ण गाभण काळ असावा, त्याच्यानंतर जर शेळ्या वेल्या जर चांगलं जर संगोपन करता येईल ह्या दृष्टिकोनातून थांबलेले आहेत, त्यांनी आता अवश्य बोकड सोडू शकता, काहीच अडचण नाही मित्रांनो। व्यवस्थितरित्या फक्त नियोजन करा। आणि बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जाऊन विचारा, जर कुणालाही जर म्हणलं की बाबा बंदिस्त शेळी पालनामध्ये म्हणजे गावरान शेळी बंदिस्त होते का, भरपूर वगैरे चारे वगैरे लागतात, अशातला काहीच विषय नाही। फक्त एका चाऱ्यावरती आणि खुराकावरती आपल्या शेळ्यांचं म्हणजे संगोपन चालू आहे। बघू शकता तुम्ही, तेज बघू शकताय, कांती बघू शकताय। आणि काहीच नाही, शेळ्या फक्त 3 ते 4 तास शेडच्या बाहेर आहेत, बाकीच्या संपूर्णपणे शेळ्या आतमध्ये आहेत, काहीच अडचणी नाही। आणि जे आपले जे काही रेग्युलरचे व्हिडिओ येणार आहेत ते लवकरच आता रेग्युलर व्हिडिओ चालू करणार आहेत। थोडंसं म्हणजे अडचणी होत आहेत, थोडंसं म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं गॅप दिलेला आहे व्हिडिओना, दुसरं काहीच अडचण नाही। बघू शकता सध्याला गुळी वगैरे खाणं चालू आहे, इकडे बघू शकता शेळ्या वगैरे एकदम मस्त नियोजन चालू आहे। आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे विशेष ही जे पाट आहे त्या म्हातारी शेळीची पाट, आणि बघू शकता हिचा कास, ते बघू शकता हिचा कास, हा कास आहे हिचा, शेळी गाभण आहे, येणार आहे ती शेळी, सध्या असं संगोपन चालू आहे, पाट वगैरे बघू शकता। आणि हो महत्त्वाचं म्हणजे हा बोकड बघा तुम्ही, हा होंड्या शेळीचा बोकड आहे, एकदम जबरदस्त बोकड झालेला बघा, तेच बघू शकता, कांती बघू शकता। बघितल्याच्या नंतर लगेच लक्षात येईल तुम्हाला की संगोपन कोण्या पद्धतीचं झालेलं आहे। आणि परवाच्या दिवशी म्हणजे परवा जी शेळी वेलेली होती तिचे सुद्धा तुम्ही बोकड बघू शकता, हे बघू शकता बोकड तिचं एकदम संगोपन। म्हणजे बघा एका वैरणीवरती काही वैरण नाही असल्या उन्हाळ्यामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये, तर ह्या पद्धतीचं जर संगोपन जर होत असेल तर मग शेळीपालनामध्ये काहीच अडचणी येत नाहीत मित्रांनो। म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला एवढं सांगायचं आहे की शेळीपालनाची सुरुवात करताना माहिती घेऊनच शेळीपालनाची सुरुवात करा। तर होतंय काय, आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जर भरपूर जर मोठे जर निर्णय घेतलो, समजा आता बरेच शेळीपालक बिटल वगैरे शेळ्यांकडे वळतात, काठेवाडी शेळ्यांकडे वळतात, किंवा सोजियत चांगल्या महागड्या ब्रीडकडे वळतात, आफ्रिकन बोर वगैरे असो, पण त्यांना अगोदर म्हणजे गावरान शेळीची जरी ओळख नसली तर त्या ठिकाणी भरपूर अडचणी होत असतात बरं का। त्याच्यामुळे शेळीपालनाची सुरुवात करताना व्यवस्थित माहिती घेऊन सुरुवात करा। बघू शकता ही आपली पाट लांबकानी एकदम जबरदस्त पाट आहे, आणि ह्यावेळेस पाटी विकायच्या नाहीत, आपल्याला ठेवायच्याच आहेत बोकड। आणि अशा पद्धतीचं संगोपन, तर अशा उन्हाळ्यामध्ये तर आपल्या शेळ्या कशा वाटल्यात, शेळ्याची तेज कांती, पिल्लांची कांती वगैरे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगू शकता। हे बघू शकता आपली म्हातारीची वगैरे बोकड वगैरे आहे, अशा पद्धतीचं संगोपन चालू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे खुराकामध्ये मका चालू आहेत भरपूर शेळ्यांना, त्याच्यामुळे काहीच अडचणी नाही।
हे बघा, तुम्ही असं समजू नका की रेबल स्टार फक्त 4G बुलेट नेपियरवरती संगोपन करतोय, अशातला काहीच विषय नाही. ह्या शेळ्यांना दररोज 4-5 किलो रेग्युलर एक टाईम मकाचं खाद्य चालू आहे, म्हणजे मका भिजवून मका देणं चालू आहे बरं का. कधी पण लक्षात असू द्या. तुम्ही असं समजू नका की फक्त एका वेरणीवरती, तसं होत नाही. बंदिस्त शेळीपालनामध्ये खुराकाची जोड द्यावंच लागत असते, त्याच्याशिवाय शेळीपालन पुढं चालू शकत नाही. तुम्ही कुठेही जाऊन बघू शकताय. ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लायच आहेच माझा. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.